आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। डिजिटल अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे। या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। या महत्त्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन सढळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती। देणगीसाठी गुगल पे क्रमांक 9518 99 91 07। चला चिमुकल्यांची एक अंगणवाडी डिजिटल करण्यासाठी एकत्र येऊया। खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्णतः शांततेत आणि उत्स्फूर्त वातावरणात पार पडली। सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साह दिसून आला। सायंकाळपर्यंत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये एकूण 65 ते 70% मतदान झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे। यंदाच्या निवडणुकीत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच नव्या उमेदवारांच्या वाढलेल्या संख्येमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। अनेक ठिकाणी सकाळपासूनच मतदार केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले, तर काही ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संथ गतीने सुरू होती। मात्र याचा फारसा परिणाम मतदानाच्या एकूण टक्केवारीवर झाल्याचे दिसून आले नाही। मतदारांनी कोणताही गोंधळ न करता शांततेत आपला लोकशाही हक्क बजावला। युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर उपस्थिती दर्शवली। मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद केले असून आता सर्वांचे लक्ष 9 तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे। त्या दिवशीच 2026च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयाचा गुलाल कोणाच्या गालावर लागणार हे स्पष्ट होणार आहे। दरम्यान खानापूर तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये काठ्याची आणि अतितटीची लढत पाहायला मिळाली। काही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट सामना रंगला होता। त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण अधिकच तापले होते। तसेच काही घटकांनी आणि स्थानिक प्रभावशाली नेतृत्वाने या निवडणुकीत आपली संपूर्ण संघटनात्मक ताकद, राजकीय प्रभाव आणि कार्यकर्त्यांची फळी पणाला लावल्याचे चित्र दिसून आले। त्यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले होते। एकूणच खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची ठरली असून आता मतमोजणीनंतरच या राजकीय लढतीचा अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे। प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।